जय हिंद मित्रांनो, स्टडी जी के मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। पहिला प्रश्न आहे। पहिला प्रश्न पहा, योग ए जेम फॉर ह्युमन हे पुस्तक कोणी लिहिले? तर पहा, खालील ऑप्शन दिले आहे, तुम्ही सोडून पहा। योग ए जेम फॉर ह्युमन हे पुस्तक कोणी लिहिले? तर पहा, आपलं उत्तर येणार आहे बी, डॉक्टर गीता एस ऐगर। कोणी लिहिले? डॉक्टर गीता एस ऐगर यांनी लिहिले। कोणी? डॉक्टर गीता एस ऐगर यांनी योग ए जेम फॉर ह्युमन हे पुस्तक लिहिले। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे, अणूची त्रिज्या कशामध्ये मोजली जाते? तर पहा, अणूची त्रिज्या कशामध्ये मोजली जाते? तर कशामध्ये मोजली जाते? तर पहा, याचं उत्तर आहे सी, नॅनोमीटर। अणूची त्रिज्या नॅनोमीटरमध्ये मोजली जाते। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे, उचेरिया बॅनक्रॉफ्टी या रोगकारक सजीवामुळे कोणता रोग होतो? कोणता आहे? उचेरिया बॅनक्रॉफ्टी या रोगकारक सजीवामुळे कोणता रोग होतो? तर पहा, खालील ऑप्शन दिले आहे, तुम्ही सोडून पहा। तर पहा, याचं उत्तर आहे हत्ती रोग। कोणता रोग होतो? हत्ती रोग होतो। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे, कोणत्या घटनादुरुस्तीनुसार मतदानाचे वय 21 वरून 18 वर्षापर्यंत कमी करण्यात आले? तर पहा, कोणत्या घटनादुरुस्तीनुसार मतदानाचे वय 21 वरून 18 वर्षापर्यंत कमी करण्यात आले होते? तर पहा, खालील ऑप्शन दिले आहे। तर आपले उत्तर येणार आहे डी, 61वी घटनादुरुस्तीनुसार मतदानाचे वय 21 वरून 18 पर्यंत कमी करण्यात आले होते। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे, कोणत्या घटनादुरुस्तीनुसार शिक्षणाचा अधिकार मूलभूत अधिकारामध्ये समाविष्ट करण्यात आला? तर पहा, शिक्षणाचा अधिकार हा मूलभूत अधिकार आहे। तर आपल्याला काय विचारलं आहे? तर कोणत्या घटनादुरुस्तीनुसार शिक्षणाचा अधिकार मूलभूत अधिकारामध्ये समाविष्ट करण्यात आले आहे? तर पहा, आपले उत्तर येणार आहे 86वी। कोणत्या घटनादुरुस्तीनुसार? 86वी घटनादुरुस्तीनुसार शिक्षणाचा अधिकार हा मूलभूत अधिकारामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे, पुढचा प्रश्न पहा, संयुक्त मजूर पक्षाची स्थापना कोणी केली? तर पहा, कोणी केली संयुक्त मजूर पक्षाची स्थापना? तर पहा, आपले उत्तर येणार आहे सी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। कोणी केली? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संयुक्त मजूर पक्षाची स्थापना केली। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राचे मार्टिन लूथर म्हणून कोणास ओळखले जाते? तर खूप सोपा प्रश्न आहे। महाराष्ट्राचे मार्टिन लूथर म्हणून कोणाला ओळखले जाते? तर आपले उत्तर येणार आहे बी, महात्मा ज्योतिबा फुले। कोणाला? महात्मा ज्योतिबा फुले यांना महाराष्ट्राचे मार्टिन लूथर म्हणून ओळखले जाते। तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ युजफुल वाटत असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून द्या आणि लाईकसुद्धा करून द्या। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे, लडाखच्या डोंगर प्रदेशात जाण्यासाठी कोणती पश्चिम प्रदेशाची खिंड मार्ग आहे? तर आपल्याला खिंड विचारली आहे। लडाखच्या डोंगराळ प्रदेशात जाण्यासाठी पश्चिम प्रदेशाची खिंड कोणती आहे? तर पहा, खालील ऑप्शन दिले आहे। तर कोणती खिंड आहे जाण्यासाठी? जोजिला खिंड। कोणती? जोजिला खिंड आहे। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे, भारताची दक्षिण उत्तरी लांबी किती आहे? तर भारताची दक्षिण उत्तरी लांबी किती आहे? तर खूप सोपा प्रश्न आहे, किती आहे? 3214, म्हणजे 32 से 14 किलोमीटर। किती? 32 से 14 किलोमीटर एवढी भारताची दक्षिण उत्तरी लांबी आहे। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे, सेंद्रिय शेतीचे पहिले राज्य कोणते आहे? तर सेंद्रिय शेतीचे पहिले राज्य कोणते आहे? हा प्रश्न खूप वेळा विचारलेला प्रश्न आहे। तर पहा, खालील ऑप्शन दिले आहे। सेंद्रिय शेतीचे पहिले राज्य कोणते आहे? तर सिक्कीम आहे। कोणते आहे? सिक्कीम हे राज्य आहे। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे, मुळशीच्या सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? तर कोणी केले होते मुळशीच्या सत्याग्रहाचे नेतृत्व? तर पहा, खालील ऑप्शन दिले, तुम्ही सोडून पहा। तर कोणी केले होते? पांडुरंग महादेव बापट, म्हणजे सेनापती बापट। कोणी केले होते? सेनापती बापट यांनी मुळशीच्या सत्याग्रहाचे नेतृत्व केले होते। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे, कामगार हितवर्धन सभेचे स्थापक
कोण होते? तर कामगार हितवर्धक सभेचे स्थापक कोण होते? कोण होते? कामगार हितवर्धक सभेचे स्थापक कोण होते? तर पहा खालील ऑप्शन दिले आहे. तर भिवाजी नरे कोण होते? भिवाजी नरे हे कामगार हितवर्धन सभेचे स्थापक होते. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, भारताचे नियंत्रण आणि महालेखा परीक्षकाची नियुक्ती कोण करतो? तर भारताचे नियंत्रण आणि महालेखा परीक्षकाची नियुक्ती कोण करतो? तर पहा खालील ऑप्शन दिले, तुम्ही सोडून पहा. तर खूप सोपा प्रश्न आहे. कोण करतो? तर राष्ट्रपती करतो. भारताच्या नियंत्रण आणि महालेखा परीक्षकाची नियुक्ती राष्ट्रपती करतो. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, जिल्हा न्यायालयातील न्यायाधीशाची नेमणूक कोण करतो? तर जिल्हा न्यायालयातील न्यायाधीशाची नेमणूक कोण करतो? तर पहा खालील ऑप्शन दिले, तुम्ही सोडून पहा. तर जिल्हा न्यायालयातील न्यायाधीशाची नेमणूक कोण करतात? तर राज्यपाल करतात. कोण करतात? राज्यपाल करतात. आपलं ऑप्शन आहे बी. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, सागरातील अरुंद व अतिखोल भागांना ब्रॅकेट म्हणतात. तर पहा सागरातील अरुंद व अतिखोल भागांना काय म्हणतात? तो खूप सोपा प्रश्न आहे. सागरातील अरुंद व अतिखोल भागांना काय म्हणतात? तर गर्ता म्हणतात. गर्ता. काय म्हणतात? गर्ता असे म्हणतात. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, सागरी जलात ब्रॅकेट प्रमाण सर्वात अधिक असते. तर सागरी जलामध्ये कशाचे प्रमाण सर्वात जास्त असते? खूप सोपा प्रश्न आहे हा. सागरी जलामध्ये मिठाचे प्रमाण सर्वात जास्त असते. म्हणजेच काय असते? सोडियम क्लोराईड असते. काय असते? सोडियम क्लोराईड असते. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, लोकमान्य टिळक यांनी गीता रहस्य हा ग्रंथ कोणत्या तुरुंगात लिहिला? तर तुरुंग विचारलेला आहे. लोकमान्य टिळक यांनी गीता रहस्य हा ग्रंथ कोणत्या तुरुंगामध्ये लिहिला? तर मांडले तुरुंगामध्ये. कोणत्या? मांडले या तुरुंगामध्ये लिहिले. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, डोंगराच्या तुरुंगातील 101 दिवस हे पुस्तक कोणी लिहिले? तर कोणी लिहिले डोंगराच्या तुरुंगातील 101 दिवस हे पुस्तक? तर पहा खालील ऑप्शन दिले, तुम्ही सोडून पहा. तर डोंगरातील तुरुंगातील 101 दिवस हे पुस्तक लोकमान्य टिळक. कोणी? लोकमान्य टिळक यांनी लिहिले. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक कोणी लिहिले? तर पहा खालील ऑप्शन दिले आहे. तो कोणी लिहिले? तर आपले उत्तर येणार सी, महात्मा ज्योतिबा फुले. सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक कोणी लिहिले? तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिले. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, प्रकाश प्रिझममधून जाताना खालीलपैकी कोणत्या प्रकाशाचे सर्वात जास्त विचलन घडून येते? तर प्रकाश प्रिझममधून जाताना खालीलपैकी कोणत्या प्रकाशाचे सर्वात जास्त विचलन घडून येते? तर आपले उत्तर येणार सी, जांभळा या रंगाचं. कोणत्या? प्रकाश प्रिझममधून जाताना खालीलपैकी कोणत्या प्रकाशाचे? तर जांभळा या प्रकाशाचा सर्वात जास्त विचलन घडून येते. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, आवळ्यामध्ये कोणते जीवनसत्व असते किंवा आवळ्यात कोणते जीवनसत्व असते? तर खूप सोपा प्रश्न आहे हा. आवळ्यात कोणते जीवनसत्व असते? तर क जीवनसत्व असते. कोणते? क हे जीवनसत्व असते. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, तंबाखूमधील धोकादायक रसायन कोणते आहे? तर तंबाखूमधील धोकादायक रसायन कोणते आहे? तर पहा खालील ऑप्शन दिले, तुम्ही सोडून पहा. तर तंबाखूमध्ये कोणते रसायन असतात? तर निकोटीन असतात. कोणते रसायन? निकोटीन हे रसायन असतात. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, पंचायत समितीचे अंदाजपत्रक कोण तयार करते? तर पंचायत समितीचे अंदाजपत्रक कोण तयार करते? तर खूप सोपा प्रश्न आहे. पहा खालील ऑप्शन दिले, तुम्ही सोडून पहा. तर पंचायत समितीचे अंदाजपत्रक कोण तयार करते? तर गट विकास अधिकारी. कोण तयार करते? गट विकास अधिकारी तयार करते. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, पंचायत समितीचे अंदाजपत्रक कोण मंजूर करतो? तर पंचायत समितीचे अंदाजपत्रक कोण मंजूर करतो? खालील ऑप्शन दिले आहे. तर पंचायत समितीचे अंदाजपत्रक कोण मंजूर करतो? तर जिल्हा परिषद. कोण मंजूर करतो? जिल्हा परिषद मंजूर करतो. पुढचा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न आहे,
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन कुठे केले? तर ठिकाण विचारलं आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन कुठे केले? तर कुठे केले मनुस्मृतीचे दहन? तर महाड या ठिकाणी. कुठे? महाड या ठिकाणी. तर विद्यार्थी मित्रांनो, हे आपले 25 प्रश्न होते. जर तुम्हाला व्हिडिओ युजफुल वाटले असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.